नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील याच्यामध्ये दिव्यांग पेन्शन असेल, त्यानंतर निराधार पेन्शन असेल, त्यानंतर विधवा पेन्शन असेल, तर या योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आज दिवसभरामध्ये डीबीटी होणं गरजेचं होतं, डीबीटी होणं अपेक्षित होतं. म्हणजेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना डीबीटी होणं अपेक्षित होतं. परंतु आज संजय गांधी निराधार योजनेच्या ऐवजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डीबीटी झाल्यामुळे या डीबीटीकडे म्हणजे सी डीबीटी आज झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आज त्यांची पेन्शन येणं अपेक्षित होतं. परंतु आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीची संख्या कोटींमध्ये असल्यामुळे आज संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचं डीबीटी झालेलं नाही. त्यामुळे अपेक्षित होत्या पुढील काही दिवसांमध्ये ही डीबीटी सुरू होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना ही पेन्शन वितरित होणार आहे. तर आजपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याची पेन्शन जमा झालेली नाहीये, कारण का लाडक्या बहिणींची संख्या मी सांगितलेच आहे कोटींमध्ये असल्यामुळे संपूर्ण दिवसभराचा कालावधी डीबीटी जी आहे ती याच्यासाठी वेळ गेलेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांची डीबीटी आज करण्यात आलेली नाहीये. तर अपेक्षित होत्या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीची देखील डीबीटी चालू राहणार आहे. तर याच्यामध्ये देखील निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची देखील डीबीटी वितरण होऊ शकतं. तर अशी माहिती संबंधित अधिकारी आहेत तर यांच्यामार्फत मिळालेली आहे. तर याच्यामध्ये आता थकीत पेन्शन येणार का, तर याबद्दल अजून स्पष्टता नाही आहे. या संदर्भात आम्ही माहिती घेतच आहोत. तर सध्या येणारी पेन्शन ही पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकते. डीबीटी सर्वचं काम चालूच आहे. त्यामुळे ज्यावेळी पेन्शन जमा होईल त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना तसा मेसेज येईल. आपल्या चॅनलवरती देखील तशी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करायची आहे. आज लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना डीबीटी करण्यात आलेली नाहीये. तर अशा प्रकारे ही आजची महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत तर यांना हे महत्त्वाचं कारण आहे. तर ही जी महत्त्वाची माहिती आहे ती नक्की शेअर करा. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.